नांदेड येथील सचखंड गुरुद्वारास मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट, गुरु गोविंद सिंहजी यांच्या समाधीचे घेतले दर्शन। नांदेड जिल्हा दौऱ्यावर असलेले सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शुक्रवारी दुपारी 2 वाजता नांदेड येथील पवित्र सचखंड गुरुद्वारा तख्त सचखंड श्री हुजूर अबचलनगर साहिब येथे भेट देऊन शीख धर्माचे 10वे गुरु श्री गुरु गोविंद सिंहजी यांच्या समाधीचे दर्शन घेतले। या पवित्र ठिकाणी आशीर्वाद घेताना आत्मिक शांती व प्रेरणा लाभली असल्याचे त्यांनी सांगितले। खासदार डॉक्टर अजित गोपछडे, मराठवाडा विभागीय संघटन मंत्री संजय भाऊ कौंडगे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य यांच्यासह मान्यवर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। या पवित्र दर्शनामुळे जनतेच्या हितासाठी अधिक वेगाने कार्य करण्याची ऊर्जा मिळाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। ऐतिहासिक महत्त्व असणारी ही गुरुद्वारा असून सिखांच्या अधिपत्याखालील 5 उच्च जागांपैकी एक आहे। गुरुद्वाराची निर्मिती पंजाबचे महान शासक महाराज रणजीत सिंहजींनी 1830 ते 1891 दरम्यान झाली आहे। स्वच्छता, नीटनेटकेपणा, प्रसन्न वातावरण हे गुरुद्वारेचे असणारे वैशिष्ट्य येथे देखील पाहायला मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले। केंद्र सरकारने अण्णाभाऊ साठे यांच्या अलौकिक कार्याची दखल घेऊन मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा। अशोकराव गायकवाड, कोरेगाव येथे अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी। अण्णाभाऊ साठे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याने प्रेरित होऊन आंबेडकरवादी विचारसरणीचा स्वीकार केला आणि त्यातून समाजातील विषमतेविरुद्ध लढा दिला। गिरणी कामगारांचा लढा असो अथवा संयुक्त महाराष्ट्र चळवळ असो, अण्णाभाऊ साठे यांनी यामध्ये मोलाचे योगदान दिले। केंद्र सरकारने त्यांच्या अलौकिक कार्याची दखल घेऊन मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करावा, अशी अपेक्षा भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोकराव गायकवाड यांनी व्यक्त केली। कोरेगाव शहरातील जुना मोटार स्टँड येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती शुक्रवारी दुपारी 12:30 वाजता साजरी करण्यात आली। त्याप्रसंगी शहरवासी आणि समाज बांधवांशी संवाद साधताना गायकवाड बोलत होते। जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे, दलित मित्र सुरेश येवले, रमेश माने, बाजार समितीचे संचालक सुनील निदान यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। प्रारंभी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। सूर्य उमामाचा मार्गदाता आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला गतिमान करून माणसामध्ये पोहोचवणारा, कष्टकऱ्यांच्या प्रश्नावर लढणारा आणि महाराष्ट्रात संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अग्रेसर राहून महाराष्ट्राला स्वातंत्र्य मिळवून देणारे आमचे आदरणीय नेते थोर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन करतो। खरं तर अण्णाभाऊ हे एक बाबासाहेबांच्या वयाचं वाहक होते। त्यांनी बाबासाहेबांचा विचार घराघरामध्ये पोहोचवला आणि तो पोहोचवलेल्या विचाराची मशाल बनवली आणि जे काय रजले गांधी त्याला लढायला शिकवणारा विचार म्हणजे अण्णाभाऊ। आणि अण्णाभाऊंनी बाबासाहेब तुम्हाला आणि मला समजेपर्यंत आपल्या शाहिरीतून, आपल्या साहित्यातून, आपल्या विचारातून आपल्यापर्यंत पोहोचवला। आणि अशा अण्णाभाऊंना खरं तर पहिलीतल्या शाळेत गेलेला माणूस घरी परत येतो आणि जगाला एक असं साहित्य देतो की जे भूतोना भविष्यात असतं, जग बदलण्याचे सामर्थ्य ठेवतो। अशा अण्णाभाऊंना खरं तर या निमित्तानं भारतरत्न पुरस्कार प्रदान व्हायला पाहिजे, अशा अण्णाभाऊंचा आदर व्हायला पाहिजे। आणि आजचा कार्यक्रम बघितला तर राजाभाऊ माझे मित्र आहेत, महेश ओमेशजी माझे मित्र आहेत, आम्ही सगळे एकत्र काम करतो। हा पक्ष कुठल्या एका जातीचा धर्माचा न ठेवता भाऊ आपण तो घराघरापर्यंत पोहोचवलेला आहे। अण्णाभाऊ साठे म्हणत की ही धरती शेषाच्या मस्तकावर आधारलेली आहे, त्याचप्रमाणे अण्णाभाऊ साठे त्याच्याही पुढे म्हणतात की ती शेषाच्या मस्तकावर नसून ती या कष्टकऱ्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या हातावर तरलेली ही धरती आहे। त्याचप्रमाणे आत्ताच्या या युगामध्ये, आत्ताच्या या कालखंडामध्ये कोरेगाव तालुका किंवा सातारा जिल्हा, त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्राचं RPI रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेला हा पक्ष, संपूर्ण या पक्षांची जडणघडण जी आहे गेली 40 वर्ष अहोरात्र कष्ट घेऊन आदरणीय अशोक बापूंनी हा पक्ष उभा केलेला आहे। त्या पक्षांतर्गत विविध कार्यक्रम, हा पक्ष म्हणजे फक्त बाबासाहेब आंबेडकरांचंच उदो करतो अशी जी काय समाजामध्ये कल्पना आहे
ती निव्वळ पुसट आहे आणि खोटी आहे. पण हा रिपब्लिकन पक्ष सर्व राष्ट्रीय पुरुषांच्या जयंत्या आणि सर्व कार्यक्रम करत असतो. त्याचाच एक भाग म्हणून आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची आपण जयंती साजरी करतोय. कनेरखेडे येथील रास्तभाव दुकानदारावरील कारवाईचा चेंडू आता जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या कोर्टात. पुण्याच्या पुरवठा उपायुक्तांनी दिले थेट निर्देश. कोरेगाव तालुक्यातील कनेरखेडे येथील वादग्रस्त रास्तभाव दुकानदारावरील कारवाईबाबत जिल्हा पुरवठा कार्यालयाने नरमाईची भूमिका घेतल्याच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या पुरवठा उपायुक्त रमेश पेंडे यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांना निर्देश दिले असून दुकानदारावर आता फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा चेंडू आता त्यांच्या कोर्टात आला आहे. श्रीमंत महाजी शिंदे शेतकरी संस्थेचे अध्यक्ष किशोर शिंदे यांनी शुक्रवारी सकाळी 11 वाजता याबाबत पत्रकारांना माहिती दिली. कनेरखेडे येथील रास्तभाव दुकानाबाबत कारवाईचा प्रस्ताव कोरेगावचे पुरवठा निरीक्षक गौरव माने यांनी तहसीलदार डॉक्टर संगमेश कुडे यांना सादर केला होता. डॉक्टर कुडे यांनी परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांच्याकडे सादर केला होता. मात्र याविषयी कारवाई टाळाटाळ केली जात होती. जिल्हा पुरवठा अधिकारी ही कारवाई करण्याची शक्यता कमी असल्याने आपण पुण्याचे पुरवठा उपायुक्त रमेश बेंडे यांच्याकडे दिनांक 14 व 31 जुलै रोजी पत्रव्यवहार केला होता. रास्तभाव दुकानामध्ये अनियमितता, फसवणूक व नियमभंग झाला असल्याने हा प्रकार फौजदारी स्वरूपाच्या गुन्ह्याचा आहे. त्यामुळे संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करून सखोल तपास करून कारवाई करण्याची विनंती या पत्राद्वारे केली होती. पुरवठा उपायुक्त रमेश बेंडे यांनी या पत्राची दखल तात्काळ घेतली असून त्यांनी गुरुवारी सायंकाळी रीतसर पत्र जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांना दिले असून त्यामध्ये किशोर शिंदे यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने शासन नियमानुसार योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. एकूणच कनेरखेडे येथील रास्तभाव धान्य दुकानावरील कारवाईचा चेंडू आता जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या कोर्टात आला असल्याने त्यांना निश्चित कारवाईबाबत पावले उचलावी लागतील अशी माहिती शिंदे यांनी दिली. कोयना धरणाचे 6 दरवाजे अखेर केले बंद. पायथा वीजगृहातून 2100 क्युसेस पाण्याचा विसर्ग मात्र राहणार सुरू. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाला असून धरणांमध्ये येणारा पाण्याचा येवा कमी झाला असल्याने धरणांमधून पाणी सोडणे जवळपास बंद करण्याच्या निर्णयापर्यंत प्रशासन आले आहे. कोयना धरणाचे सर्व 6 दरवाजे शुक्रवारी सकाळी 11 वाजता पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. त्यापाठोपाठ धोम, कनेर, उरमोडी व तारळी या धरणांमधून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागातील महाबळेश्वर, वाई, जावली आणि पाटण तालुक्यात जोरदार पाऊस सुरू असल्याने सर्व धरणांमधून पाणी सोडण्यास सुरुवात झाली होती. कोयना धरणात सर्वाधिक पाणीसाठा झाल्याने धरणांचे सर्व 6 दरवाजे उघडण्यात आले होते. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील काही भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती. मात्र पावसाचे प्रमाण कमी झाले असल्याने प्रशासनाने आता धरणांमधून कमी प्रमाणात पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. कोयना धरणाचे सर्व दरवाजे बंद केल्यानंतर आता पायथा विद्युतगृहाचे दोन्ही युनिट सुरू असून त्याद्वारे केवळ 2100 क्युसेस पाणी नदीपात्रात सोडले जात आहे. दोन धरणांमध्ये 92% पाणीसाठा झाला असून पाणलोट क्षेत्रातील पाऊस कमी झाल्याने आणि धरणात पाण्याचा येवा कमी झाल्याने सध्या सुरू असलेला 1566 क्युसेस विसर्ग कमी करून तो आता 518 वर करण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी 8 वाजताच्या परिस्थितीनुसार धोम बलकवडी धरणातून 330 क्युसेस, कनेर धरणातून 440 क्युसेस, उरमोडी धरणातून 521 आणि तारळी धरणातून 1728 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पावसाच्या प्रमाणानुसार धरणातून पाणी कमी अधिक प्रमाणात सोडण्याचा निर्णय कधीही घेतला जाऊ शकतो. त्यामुळे कृष्णा, कोयना, उरमोडी आणि तारळी नदीकाठच्या शेतकऱ्यांनी सतर्क राहावे असा इशारा प्रशासनाने दिला आहे. पुणे, बीड पाठोपाठ कराडमध्ये पोलीस दल ॲक्शन मोडवर. गुरुवारी दिवसभरात 30 यादीवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई. आगामी काळातील सण आणि उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कराड शहर पोलीस दल ॲक्शन मोडवर आले आहे. पुणे आणि बीड जिल्ह्यातील कारवाई पाठोपाठ आता कराड शहर पोलिसांनी आता गुन्हेगारांच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. गुरुवारी दिवसभरात 30 यादीवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. पोलीस ठाणे परिसरात रात्री उशिरापर्यंत कारवाईचे सत्र सुरूच होते. वरिष्ठ शहर पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांनी गुरुवारी रात्री 9 वाजता दिलेल्या माहितीनुसार शहर पोलिसांनी कारवाई सुरुवात केली आहे. आगामी काळातील गणेशोत्सव आणि दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर रेकॉर्डवरील तसेच यापूर्वी गुन्हे दाखल असलेल्या अनेकांवर ही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. उत्सव कालावधीत एखादा गुन्हा घडल्यास अथवा त्यात सहभाग निश्चित झाल्यास कोणत्याही परिस्थितीत कायदेशीर कारवाई केली जाणार आहे असे त्यांनी स्पष्ट केले. पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली असल्याचे तहसीलदार यांनी सांगितले.